नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 3-4 दिवस झाले आपल्याला व्हिडिओ पडत नव्हते. थोडे काय तांत्रिक अडचण होती, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आले नाहीत. पण आता आपण परत मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत. तर मित्रांनो, आता तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल, एक नवीन भरती सुटलेली आहे ITBPची. ती भरती नेमकी काय आहे, भरतीचं काय, सगळं एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण पाहणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, होम पोर्ट्स कोटा ITB पोर्ट्स कोटा भरती 2025 इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात 133 जागांसाठी भरती. तर मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी ॲथलेटिक्स असतील व कोणत्या स्पोर्टमध्ये तयारी करत असतील, तर मित्रांनो सगळं होतं. पण आपल्याला एक म्हणलं आता पैसे सहन करता येत नाही. तर मित्रांनो, फायनान्शियल कंडिशन सगळ्यांना सतावत असते. जेणेकरून मित्रांनो, आपल्याला ॲथलेटिक्स खेळताना भरपूर तुम्हाला प्रोटीन झालं काय बाबा, म्हणजे पैसा हा लागतोच मित्रांनो प्रॅक्टिस करायला. प्रत्येक गोष्टीत पैसा लागतोच. परंतु ज्या विद्यार्थ्यांवर आर्थिकदृष्ट्या त्यांची घरची परिस्थिती कमकुवत आहे, त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ITBमध्ये नोकरी करून प्लस पण तुम्हाला तिथे स्पोर्ट कोट्याने तुम्हाला खेळवलं जाईल. तुम्हाला त्याचं मित्रांनो वेतन पण दिलं जाईल, पगार पण भेटेल आणि तुम्हाला स्पोर्ट कोटामधून भरती सुटलेली आहे. स्पेशल जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढे खेळू शकत नाहीत किंवा काय अडचण येते, आर्थिक परिस्थिती किंवा पैशाची अडचण येते, त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. ITBमध्ये खेळाडूंची भरती सुटली. तर का इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, तर मित्रांनो स्पोर्ट कोटा, जेणेकरून आपण प्रत्येक भरती व्हिडिओ टाकतो त्यावेळेस एक आपल्याला प्रूफ, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट राहतो, बाबा भरती सुटली नाही सुटली, बा फेक तर नाही ना. त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ ह्या जाहिरातीचा स्क्रीनशॉट टाकून देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात बाबा डाऊट निर्माण व्हायला नको, बाबा भरती फेक आहे वगैरे काय. मित्रांनो, भरती पूर्णपणे खरी आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पाहून घ्या. आणि याचा आपण मराठी नोकरी करून आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर मित्रांनो जाहिरात टाकून देणार, तिथे पण पाहू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू पदाचं नाव तपशील पाहू. तर पद क्रमांक 1 मित्रांनो, कॉन्स्टेबल लेडी खेळाडू. तर मित्रांनो, ITमध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी नावाचं एक पद आहे मित्रांनो. तुम्ही ऐकलं असेल, इंडियन आर्मीमध्ये पण असतं GD, परत आपलं प्रत्येक ह्याच्यात. तर ITBमध्ये मित्रांनो GD आहे. खेळाडू 133 जागा आहेत त्याच्या पूर्णपणे. तर मित्रांनो, याच्या आता जागा म्हणजे कोणत्या स्पोर्टला किती जागा आहेत तुम्ही आपल्या जाहिरातीमध्ये पाहून घ्या. खूप सारे इव्हेंट्स आहेत. तुम्ही रनिंग झालं, स्विमिंग झालं, बॉक्सिंग झालं, मग खूप सारे इव्हेंट आहेत. त्यानुसार तुमच्या जागा पाहून घ्या. पण जाहिरात पूर्ण जास्त इव्हेंट असल्यामुळे आपल्याला त्याला इथं घेता नाही आलं मित्रांनो. तर तुम्ही आपली जाहिरात टाकलेली पूर्ण ती जाहिरातीत जाऊन पहा, तुम्ही नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्ही कोणत्या स्पोर्ट्स खेळताय, त्यानुसार व्हॅकन्सीनुसार तुम्ही फॉर्म भरून टाका. तर आता शैक्षणिक पात्रता काय, शैक्षणिक पात्रता काय नाही, फक्त मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे. आणि मित्रांनो, संबंधित क्रीडा पात्रता, समजा तुम्ही जर 100 मीटरमध्ये नॅशनल असाल, तर त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुम्ही 10वी उत्तीर्ण असं पाहिजे आणि तुमच्या कसं सर्टिफिकेट पाहिजे नॅशनलचं. तुम्ही मित्रांनो ज्या ह्याच्यात खेळलेला आहात, ज्या वेळेस तुम्ही खेळलेला आहे स्टेटला नॅशनलला, तो पूर्णपणे ते तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याचप्रमाणे आता वयाची अट पहा मित्रांनो. 2 एप्रिल 2025 रोजी 18 ते 23 वर्ष. तर तुमचं वर्ष 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि 23 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही SC आणि ST या कॅटेगरी नसताल तर तुम्हाला 5 सूट भेटेल. म्हणजे SC आणि ST विद्यार्थी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते मित्रांनो 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि OBC जे विद्यार्थी OBC कॅटेगरी नसतील ते मित्रांनो 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, ही वयाची अट. त्याचप्रमाणे आपण नोकरी ठिकाण पाहणार आहोत मित्रांनो. तर नोकरी ठिकाण पाहून घ्या. तर मित्रांनो, ऑल इंडिया, कारण ITBPची तुम्हाला माहिती आहे सेंट्रल लेवलची एक्झाम असल्यामुळं याची पोस्ट तुम्हाला ऑल इंडिया भेटणार मित्रांनो. त्याचप्रमाणे फी पहा किती आहे. जनरल OBC EWS, जनरल OBC EWS या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो 100 रुपये फी आहे. आणि जे विद्यार्थी SC ST किंवा महिला असतात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही. ते मित्रांनो, मुलींसाठी पण ITBPची भरती आहे. आज एक विद्यार्थी म्हणजे प्रश्न पडला तुम्हाला, ITBPची भरती GD थ्रू भरली जाते, पण मित्रांनो ते स्पोर्ट कोटामध्ये असतात त्यांची अलग भरती होते. तर तीच ही भरती. तर फी मित्रांनो फक्त 100 फी आहे. फी पण काय जास्त नाही. जस्ट आपण कुठं खर्चायला सुद्धा दिवसाला म्हणलं तरी कुठं गेलो बाहेर मित्रांसोबत 100 रुपये खर्च होतात. तर मित्रांनो, तुमचं 100 रुपये विचार नका, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर मित्रांनो, 100 रुपये फी फॉर्म भरून टाका. आणि जे विद्यार्थी कॅटेगरी व ज्या महिला असतील त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही. तर तुम्ही आता सगळा प्रश्न पडतो, नोकरी झालं सगळं झालं पाहिजे, पगार किती भेटेल आम्हाला. तर पगार पाहून घ्या मित्रांनो. 7वे वेतन आयोगानुसार पगार भेटेल. 21,700 तुमचं बेसिक पे राहणार मित्रांनो. त्यात तुम्हाला DA TA HRA वगैरे, परत मित्रांनो तुम्हाला रिस अलाउन्स दिला जातो.
कारण ITVची हिमालयात वगैरे ड्युटी लागते. त्यामुळे जर मित्र बर्फाळ प्रदेशात ड्युटी असल्यामुळे तिथे अलाउन्स दिला जातो. तर तुमच्या मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट मित्रांनो 40+ म्हणजे 50,000पर्यंत तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट इझी मिळून जाईल. कारण वेळोवेळी अलाउन्सेस ॲड होऊन जातात. तर मित्रांनो एकूण 700 ते 1,100 हा त्यांनी दिलेला आहे 7 आयोगानुसार. आणि प्लस पण अंदाजे बातमी मित्रांनो 2026 रोजी केंद्र सरकारने घोषणा केली की 8वे वेतन आयोग येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही विचार करा 8वे वेतन आयोग आल्यानंतर तुमची सॅलरी 70-80 हजार रुपये सॅलरी इझी होऊन जाईल मित्रांनो. त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. जे विद्यार्थी खेळ म्हणजे स्पोर्ट खेळतात आणि त्यांना पैशाचे मतलब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत ते विद्यार्थी मित्रांनो याला नक्कीच अप्लाय करा. तर मित्रांनो याची शेवटची तारीख आहे बा महत्त्वाची तारखा. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे 2 एप्रिल 2025. आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायला चालू झालेले आहेत. तर मित्रांनो जवळ तुम्ही आता लवकर फॉर्म भरून घ्या. जेणेकरून कसं होईल ज्यावेळेस भरतीची क्लोजिंग डेट जवळ येते त्यावेळेस सर्व्हर चालत नाही. खूप मुलांना प्रॉब्लेम येतो. मग 2-3 वाजेपर्यंत जागावं लागतं. ह्याच्या आधीच तुम्ही सावध व्हा. आणि मित्रांनो मार्चच्या वारात आता मित्रांनो भरपूर 15-20 दिवस आहेत तुमच्याकडे फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो ही झाली मित्रांनो जे स्पोर्ट कोठा आहे बॉय ज्यांचं स्पोर्ट आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं स्पोर्ट नाही त्यांच्यासाठी काय. तर मित्रांनो दरवर्षी SHGD मार्फत ITVची पदं भरली जातात. तर मित्रांनो ITVचे पदं अभ्यास चांगला करा. SHGD मार्फत तुमचं सिलेक्शन जाईल. पण SHGD अदर काय मित्रांनो तर दरवर्षी मित्रांनो ITVमध्ये ट्रेड ड्रायव्हर कॉन्स्टेबल याची भरती किंवा टेलिकम्युनिकेशन याच्या भरत्या सुटतात मित्रांनो. तर एक शोकांतिक आहे मित्रांनो बाहेरच्या राज्याच्यामुळं भरपूर लागून पण महाराष्ट्राचं कोण लागत नाही. कारण महाराष्ट्राच्या मुलांना ही भरती सुटली माहीतच होत नाही. तर त्यासाठीच आपण हा चॅनल उघडलेला आहे मित्रांनो. स्टेटची ते सेंट्रलची कोणतेही एक्झाम सुटू द्या. तो भले ती कंपन्यात का असताना मित्रांनो तो ज्या कंपन्या आपल्या म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्यांनी बॉन्डिंग केलेलं आहे त्याची एकदम अचूक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. तर तुमचं काम काय मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो म्हणत नाही लाईक करा सबस्क्राईब करा नाही जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्याने फॉर्म भरला पाहिजे. तर मित्र असं व्हायला नको की भरती आली तो विद्यार्थी इलिजिबल आहे पण त्याला भरती आली हेच कळलं नाही. आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पण भरती कधी सुट्टी हे त्याला माहीत होत नाही. तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येईल. जर मित्रांनो तुमचं सरकारी नोकरीला सगळ्यांचं स्वप्न असतं पण तुम्हाला भरत्या जातात तुम्हाला माहीत होत नाही हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असले तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या वेळेमध्ये. जय हिंद.